हा तुम्हाला समोर जो दिसतोय तो अर्थातच जगाचा नकाशा आहे आणि इकडे तुम्हाला म्हणजे युरोप कुठे आहे हे साधारणतः समजण्यासाठी माझ्या स्क्रीनकडे जर का तुम्ही बघितलं तर बाण हलताना दिसतोय का तुम्हाला कर्सर? हो मला हो वाटतं दिसतं. हो हो साधारण त्याच्या आसपास मी आता हा कर्सर हलवते. इथे हा जो गुलाबी डाव्या बाजूला आहे तो इंग्लंड आहे. आणखीन त्याच्या शेजारीच आहे तो फ्रान्स आहे आणि त्याच्या आजूबाजूला असणारे हे पश्चिम युरोप मधले संपूर्ण असे देश आहेत. आणि हाच आणखीन आपण नकाशात थोडा पुढं जाऊन बघितलं तर आता इथे तुम्हाला आणखीन नीट जवळून दिसेल की हा इंग्लंड आहे, हा फ्रान्स आहे, हा स्पेन आहे, इकडं पोर्तुगाल आहे आणि हा समुद्राच्या पाण्यामध्ये घुसलेल्या माशासारखा जो दिसतोय तो इटली आहे. हा समुद्र कशासाठी आपल्याला महत्वाचा? तर या समुद्राचं नाव आहे मेडिटरेनियन सी. मेडिटरेनियनचा अर्थ काय? हे मी मराठीत बोलायला लागले चुकून, पण ठीक आहे 5 मिनिटांनी मी इंग्लिश बोलेन. मेडिटरेनियनचा भूमध्य समुद्राचा अर्थ काय? तर भूच्या मध्ये चारी बाजूनी जमीन आहे आणि त्याच्यामध्ये समुद्र आहे असा तो भूमध्य समुद्र. त्यामुळे तुम्हाला इथे स्पष्ट दिसतच आहे चारी बाजूने हा युरोपचा इकडचा भाग आहे, इकडे जो आहे दमास्कस वगैरे बैरूत, हा तुर्कस्तान आहे, कैरो म्हणजे इजिप्त, आफ्रिकेचा उत्तर भाग आहे, लिबिया वगैरे, अल्जेरिया, मोरक्को आणि मग पुन्हा इकडे युरोपचा भाग आहे. म्हणजे चारी बाजूनी या समुद्राला जमिनीने वेढलेलं आहे म्हणून त्याचं नाव भूमध्य समुद्र. आणि या समुद्राच्या काठाकाठाने असणारे जे भाग आहेत ते युरोपचे खालच्या बाजूचे म्हणजे युरोपच्या दक्षिणेतले दक्षिण युरोपातले देश आहेत. हे अर्थातच त्यातल्या त्यात समुद्राच्या जवळ असल्यामुळे गरम हवामानाचे देश आहेत. आणि वरच्या भागामध्ये असणारे हे जे नॉर्वे दिसतोय, हा स्वीडन दिसतोय, फिनलंड दिसतोय, इंग्लंड दिसतोय, आयर्लंड दिसतोय, हे देश अर्थात उत्तर ध्रुवाच्या जवळ असल्यामुळे थंड प्रदेशातले. म्हणजे जेव्हा आपण युरोपचा उत्तर भाग म्हणतो तेव्हा तिकडे थंडी, जसं आपल्या काश्मीरमध्ये थंडी असते आणि भारताच्या सुद्धा दक्षिण भागामध्ये आपल्यापेक्षाही आणखीन खाली कन्याकुमारी लागलं तर खूप उकाडा असतो. तसं युरोपचा दक्षिण भाग जो आहे हा इटली आहे, ग्रीस आहे, त्या भागांमध्ये अर्थातच हवा जास्ती मध्यम स्वरूपाची असते, अति थंडी नसते तिथे. आता हे जे दिसतंय चित्र तुम्हाला ते आहे अलेक्झांडर द ग्रेट या राज्याचं. इसवी सन पूर्व कितव्या शतकामधलं आहे साम्राज्य? इसवी सन पूर्व कितवं शतक आहे? स्क्रीनवर बघून सांगा. म्हणजे शतक विच सेंचुरी? थर्ड फोर्थ सेकंड फोर्थ तुम्हाला जाग्यात का बघा. जसं आपला पहिला वाढदिवस होतो तेव्हा आपण त्याच्या अगोदर 0 वर्षाचे असतो आणि पहिला वाढदिवस आपला होतो तसं जेव्हा 334 323 असे आकडे असतात तेव्हा ती म्हणजे पहिला वाढदिवस झाला की आपण दुसऱ्या वर्षात पदार्पण करत असतो. तसं 334 323 हे ऑलरेडी चौथं शतक मानायचं. ओके, तर हे अलेक्झांडरचं राज्य या युरोपच्या. आता पुन्हा हा माशासारखा इटली बघायचा म्हणजे भूमध्य समुद्र कुठे आहे ते कळतं. आणि या भूमध्य समुद्राच्या काठावर असणारा हा मॅसिडोनिया ग्रीसचा भाग, तिथून त्यांनी इकडे 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 येऊन तो पार उजव्या बाजूला स्क्रीनच्या बघितलं तर हा भारताचा गुजरातचा भाग दिसतोय तुम्हाला. हा इथपर्यंत प्रचंड मोठं असं त्यांनी साम्राज्य निर्माण केलं होतं हे आपल्या लक्षात येईल. ओके, इथं मी हे कशासाठी, हा युरोपचा जो इतिहास आहे हा एकीकडे मागे जातोय आणि एकीकडे मध्ययुगामध्ये 15व्या 14व्या 16व्या शतकाबद्दलही आपण बोलतोय. तर युरोपमध्ये नक्की काय काय घडत होतं याची तुम्हाला कल्पना यावी आणि युरोप म्हणजे नक्की कुठं आहे हे समजावं यासाठीची ही बॅकग्राऊंड आहे. त्याच्यानंतर आहे हे हा युरोपचा एक खालचा नकाशा आहे, त्याच्यामध्ये नीट लक्ष देऊन तुम्ही बघितलं की काय दिसतंय?
नकाशा हलताना दिसतोय ना? येस मॅम. हे काय आहे तर रोमन लोकांचं साम्राज्य आहे. रोमन एम्पायर, रोमन लोकांचं साम्राज्य. आता हे दुरंगी दिसतंय, डावा भाग आणि उजवा भाग झालेला, ते त्याचे 2 तुकडे झालेले आहेत. डावा भाग नष्ट झाला आणि उजवा भाग आपल्याला नीट राहिलेला दिसतो. आणि तोही हळूहळू हळूहळू हळू कमी होताना दिसतोय. स्क्रीनच्या खालच्या बाजूला तुम्हाला आकडे दिसतात, ते इसवी सनाचे आहेत. आणि छोटीशी पट्टी जी तुम्हाला आता दिसेल मधली, तिथं काय होणार आहे, इसवी सनाच्या 15व्या शतकामध्ये कुणी कॉन्स्टँटिनोपल जिंकून घेतलं? इस्तंबूलचा, कॉन्स्टँटिनोपलचा ताबा कोणी कुणाकडून घेतला? रोमन साम्राज्याचा पाडाव झाला आणि ऑटोमन एम्पायर. ऑटोमन एम्पायर. करेक्ट करेक्ट. उस्मानली टर्क्स ज्याला म्हणतात, ऑटोमन, त्या लोकांनी या आधीच्या रोमन साम्राज्यावरचा पूर्णतया पाडाव केला. असा तो नकाशा आपल्याला दिसेल. पुन्हा बघूयात आपण इंग्लिश बोलताना. आता शेवटची 7-8 मिनिटं राहिली आहेत, तर मी हेच सगळं इंग्लिशमध्ये सांगते. ही फक्त आज पार्श्वभूमी आहे, बॅकग्राऊंड आहे. लगेच तुम्हाला युरोपच्या इतिहासातली काही नवीन गोष्ट कळेल असं नाही, पण युरोप कुठं आहे आणि त्याचा कसा डेव्हलप होत गेला हे समजण्यापुरतंच या लेक्चरचा आपल्या आजच्या पर्पज आहे. ओके, इंग्लिशमध्ये स्विच होते. ओके, we discussed earlier about the various topics that we'll be dealing and what are the basic aims, objectives of teaching or of implementing for an MA history course. I thought that in this introductory lecture, let me just give you an idea of what is Europe, where is Europe, and what the European histories, the highlights or the main happenings, the political happenings in European history are all about. Basically, if you can see my cursor moving, this is the area that's called as Europe. Then this blue sea that one sees here is called as the Mediterranean Sea. This might seem like a bit too preliminary, but I thought let's start with the basics. Okay, so Medi and Terra. Terra is land, Medi is in the middle of. So the sea which is surrounded by, which is in the middle of land on all sides, is called as the Mediterranean Sea. This sea is very important because it is kind of a reference point for the whole of Europe and Africa and the Arabian Peninsula as well. So Mediterranean Sea, if we are able to orient ourselves to where is the Mediterranean Sea, then we can understand things clearly as far as European geography and climate and things like that are concerned. So all the lands that are adjacent to the Mediterranean Sea, they have come to be called as the southern European parts of the European continent. So here you have fish like Italy, then you have the southern areas of France, big coastline of Spain. All these countries, because they are at the mean sea level, they have temperate climate. Whereas if you go away from the Mediterranean coast towards the north, naturally you are going towards the North Pole, and hence the temperature in Europe becomes colder and colder as you go northwards. Just similar to what we have in India also. You go to Kashmir, it's much more colder. Even if we are speaking about European history by and large here, it's important to not forget that Europe is only one side of this Mediterranean Sea. The other side is surrounded by, or the other coast has all these North African nations,
adjacent to the Mediterranean Sea. So here you have Libya, here you have Egypt, then you have Algeria, Morocco, all these, Tunisia, all these are northern African nations, and those on the other side are called as southern European nations. And on the right side, on the eastward coast of the Mediterranean, you will see here Egypt, then all these Syria, Jordan, Turkey, all those places. This place, Istanbul, where you can, I hope you can see my cursor here, Istanbul. This is a very, very fine strip of land which is connecting, really speaking, this part of Asia and this part of Europe. You will say, why not this part, the northern parts in Ukraine and Georgia and all those areas. This being a part of the, throughout the centuries, Istanbul was a very, very important town, which, not town, a city, which connected both the both the continents, and hence geopolitical importance of Istanbul cannot be ignored. This is the Empire of Alexander. I suppose you can't see this next. Okay, now you can see the next slide. Empire of Alexander. Why am I starting with something that happened in the 4th century BC? Just to give you an idea as to how Europe was, even if we today think that, for example, Turkey or Arabia or India, these are Eastern nations and they have nothing to do with Europe. It's not like that. Alexander himself expanded his kingdom, his empire, towards the east, and this is the extent of his kingdom. On the right side, you can see the Indus River, and this is, you remember the famous battle between Porus and Alexander and things like that. So this is the eastward extent of his empire, 4th century BC. Alexander the Great, a Greek king. Then the map of the Roman Empire. You can see this fish-like thing is Italy, and the empire started from a place called as Rome, and it's expanding along the Mediterranean coastline. Around this period, 3rd century AD, you have the biggest extent. Then 405, you can see it splitting into 2 parts, Western and Eastern. Then in the 6th century, the Western Roman Empire gets dissipated and only the Eastern Roman Empire survives. This is also changing largely because of various battles and political maneuvering that is happening. But now keep your eyes on this little land strip. Empire starts from here, from Italy, Roman Empire, goes on to expand around the Mediterranean coast, and after spreading across the whole of Western and Southern Europe and England and parts of Northern Africa and Arabia, the Middle East, it splits, and eventually what happens is 1453 is the date when Constantinople is won over by the Turkish Osmanli Turks, who